कुटुंबियांसह रामेश्वर इथं देवदर्शनाला गेलेल्या कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग जवळ भीषण अपघात झाला। या अपघातात वैष्णवी पाटील यांच्या आई कमल पाटील आणि वाहन चालक राकेश ऐवळे यांचा मृत्यू झाला, तर वैष्णवी पाटील यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झाले। ही दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास चित्रदुर्ग जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली। कोल्हापुरातील ITI मागील गणेश कॉलनीत पाटील कुटुंबीय राहतात। या कुटुंबातील वैष्णवी पाटील या लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे पती सुरेश पाटील उद्योजक आहेत। 3 दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आपल्या मातोश्री, चुलती, नातेवाईक, पोलीस कर्मचारी उदय पाटील आणि चालकासह रामेश्वर इथं देवदर्शनासाठी गेल्या होत्या। आज पहाटे हे कुटुंबीय कोल्हापूरच्या दिशेनं परत येत असताना त्यांच्या इनोव्हा कारची एका कंटेनरला धडक बसली। या अपघातात निप्पाणीचे 39 वर्षीय कार चालक राकेश ऐवळे आणि वैष्णवी पाटील यांच्या 69 वर्षीय आई कमल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सांगली जिल्ह्यातील कांदे इथल्या कुसुम पाटील या चुलती आणि अँटी करप्शनमधील कॉन्स्टेबल उदय पाटील असे 3 जण गंभीर जखमी झाले। ही घटना आज पहाटे चित्रदुर्ग गावाजवळ घडली। घटनेनंतर CPI भालचंद्र नाईक यांनी अपघाताच्या ठिकाणाला भेट देऊन ताबडतोब मदत कार्य राबवलं। या अपघातामुळे कोल्हापूरच्या पोलीस वर्तुळातही हळहळ व्यक्त होतीये।